प्रश्न क्रमांक 52 पासून या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत. 1 ते 51 सर्व प्रश्न मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत. मराठी व्याकरणासाठी एक नवीन प्लेलिस्ट बनवलेली आहे. खास करून ती पोलीस भरती, तलाठी आणि सर्व सरळ सेवा भरतीसाठी फार महत्त्वाची आहे. त्यामध्ये आपण सर्व संभावित प्रश्न व त्यांचे विस्तारित स्पष्टीकरण बघितलेले आहे. हे व्हिडिओ झाल्यानंतर सर्व प्लेलिस्ट संपूर्ण बघून घ्या. मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. या प्रश्नामध्ये आपल्याला मिश्र वाक्य करायचे. मला ताप आला आहे, मी शाळेत जाणार नाही. स्वरूप, उद्देश, कारण, संकेत या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्ये जी असतात ती मिश्र वाक्य असतात आणि आपल्याला या ठिकाणी ही दोन्ही वाक्य कारणबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडावी लागेल, तेव्हाच हे मिश्र वाक्य होईल. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपलं उत्तर आहे बघा, मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे. कारण हे उभयान्वयी अव्यय जे आहे ते गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. एक गौण वाक्य आहे आणि एक प्रमुख म्हणजे प्रधान वाक्य आहे आणि ही दोन्ही वाक्य जोडल्यानंतर मिश्र वाक्य तयार झालेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 अगदी योग्य आहे. मग प्रश्न क्रमांक 53 बघा, नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आहे. सामासिक शब्द असल्यामुळे याचा विग्रह कसा होईल तर नवरात्रींचा समूह. पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सामासिक शब्दात पहिले पद हे संख्या असेल तर तो द्विगु समासाचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. मग अनेकांना प्रश्न पडला असेल की नवरात्र या शब्दाचा विग्रह 9 अधिक रात्र किंवा 9 अधिक रात्र हे सुद्धा योग्य आहे का, तर चुकीचं आहे. कारण काय त्याचं, तर हे सामासिक शब्द आहे. मग सामासिक शब्द म्हणजे काय, तर शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारात समास असं म्हटलं जातं व तयार होणाऱ्या शब्दात सामासिक शब्द असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी नवरात्र हा शब्द जो आहे तो सामासिक शब्द असल्यामुळे त्याचा अर्थ जो आहे तो मोठा दिसतोय आपल्याला. नवरात्रींचा समूह सामासिक शब्द असल्यामुळे 9 अधिक रात्र किंवा 9 अधिक रात्र असं होऊ शकत नाही. पुढचा 54वा प्रश्न बघा, जे खरे असेल ते तू बोलावेस. वाक्य प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. हे वाक्य मिश्र वाक्याचं आहे. कारण काय त्याचं, तर जे ते, जर तर, जेव्हा तेव्हा जोडीच्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य हे मिश्र वाक्यच असते. आणि मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य प्रधान असतं तर दुसरं वाक्य गौण असतं. गौण वाक्याला प्रधान वाक्याची गरज असते अर्थपूर्ण होण्यासाठी, परंतु प्रधान वाक्य हे मूळतः अर्थपूर्ण वाक्यच असतं. 56वा प्रश्न बघा, शेजाऱ्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत म्हणजे काय असते, तर शेजार धर्म असतो. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. आणि धर्म म्हणजे गुण असतं, रीत असते किंवा पद्धत असते. पुढचा 57वा प्रश्न बघा, प्रयोगाचे रूपांतर करायचे आपल्याला. मी चहा घेतला कर्मणी प्रयोगात रूपांतर करायचे. प्रत्यक्षात दिलेले वाक्य कर्मणी प्रयोगाचेच आहे. मी ऐवजी एखादे नाम वापरल्यास ते लगेच कळेल आपल्याला. जसं की राहुलने चहा घेतला, परंतु पुन्हा कर्मणी प्रयोगाचेच कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करायचं झाल्यास ते मला चहा घेववतो किंवा माझ्याकडून चहा घेतला गेला असं आपल्याला त्यामध्ये रूपांतर करावं लागेल. पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर आहे. 58वा प्रश्न बघा, उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू. पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. उंबर हे विज्ञानाच्या भाषेत सपुष्प वनस्पती जरी असलं तरी पूर्वी उंबराला फूल नसते असा समज होता. यावरून दुर्मिळ वस्तू किंवा न मिळणारी वस्तू यासाठी उंबराचे फूल हा वाक्प्रचार लोकांमध्ये रूढ झाला होता. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 59 बघा, ही काही वाईट कल्पना नाही या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करायचे आपल्याला. वाक्य होकारार्थी करताना मूळ वाक्यातील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द घेऊन नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करता येते. या ठिकाणी हे नकारार्थी वाक्य आहे कुठलं, तर ही काही वाईट कल्पना नाही आणि त्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर कसं केलेलं आहे, तर ही कल्पना बऱ्यापैकी आहे. पर्याय क्रमांक 4 हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील 60वा प्रश्न बघा, ॲग्रीमेंट या इंग्रजी शब्दाचा पर्यायी मराठी शब्द आपल्याला शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. ॲग्रीमेंट म्हणजेच करार. प्रश्न क्रमांक 61 बघा, तू फार चतुर आहेस या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करायचे आहे आपल्याला. तू फार चतुर आहेस हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे आणि विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करताना तीव्र भावना व्यक्त करणारे शब्द वापरून शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यावे लागते. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर आहे. किती चतुर आहेस तू हेच योग्य पर्याय असेल. प्रश्न 62 बघा, खालील वाक्यखंडासाठी पुढीलपैकी कोणता शब्द योग्य पर्याय ठरेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. जिंकण्यासाठी दुर्दम्य इच्छा असलेला जो असतो त्यालाच पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं बघा, विजिगीषी हेच योग्य उत्तर असणार आहे. विजयाची इच्छा असणारा विधिगीषी म्हणून, तर युद्धासाठी तत्पर असणारा त्यालाच युतुत्सु असं म्हटलं जातं. प्रश्न 63 चुकीचा आहे. प्रश्न सुंदर होता परंतु टायपिंग मिस्टेक झाल्यामुळे हा प्रश्न कॅन्सल करू आपण. 64वा प्रश्न बघा, मी कादंबरी लिहीन या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचं. लिहीन म्हणजे अजून लिहिलेली आहे का, नाही लिहिलेली, भविष्यात हे घडणार आहे म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 3 याचं अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न 66 बघा, झटून अभ्यास केले की यश हमखास मिळते या वाक्याचा आपल्याला प्रकार सांगायचा. प्रत्येक परीक्षेमध्ये
वाक्यांचे प्रकार आपल्याला त्यावर प्रश्न विचारला जातो. समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिमाण किंवा परिणाम या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य संयुक्त वाक्य असते मित्रांनो. अभ्यास केल्याशिवाय पास होऊ शकत नाही. शिवाय म्हणजेच काय, न्यूनत्व आहे. की हे सुद्धा न्यूनत्व आहे. या ठिकाणी की हे उभयान्वयी अव्यय आहे. ते कसं आहे तर न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असल्यामुळे संयुक्त वाक्य झालं. हे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 67 बघा, खालील शब्दरूपे मराठी व्याकरणात कोणत्या प्रकारची आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बोलताना, लिहिताना हे दोन्ही शब्द जे आहेत ते कृदंत किंवा धातू साधित आहेत. कारण काय त्याचं तर धातूला प्रत्यय जोडून तयार केलेला शब्द जर पूर्ण क्रिया दर्शवित नसेल तर ते धातू साधित किंवा कृदंत असते. या ठिकाणी धातूला शब्द जोडलेला आहे आणि विशेष म्हणजे पूर्ण क्रिया ही दर्शविली जात नाही अजूनही, म्हणून हे कृदंत किंवा धातू साधित आहे. 68वा प्रश्न बघा, आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य लक्षपूर्वक जर आपण बघितलं तर संपूर्ण वाक्यामध्ये एकच क्रियापद आहे झाला आणि एकच कर्ता आहे आरती. ज्या वाक्यामध्ये एकच क्रियापद आणि एकच कर्ता असतो ते वाक्य केवळ वाक्याचं उदाहरण असतं. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. 69वा प्रश्न बघा, पुढील समास कोणत्या प्रकारचा आहे. पुरणपोळी म्हणजेच काय झालं बघा, पुरण घालून केलेली पोळी असा पुरणपोळी या सामासिक शब्दाचा विग्रह होतो. परंतु या ठिकाणी घालून केलेली हे शब्द वगळलेले आहेत. म्हणजेच काय झालं, मध्यम पदलोपी समास आहे हा. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न 70वा बघा, वेदांत शब्दास योग्य प्रकारे जोडणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. असे प्रकारचे प्रश्न जे आहेत सोडत असताना आपल्याला उच्चार सेम होत असेल तर तेच आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 वेदांत. परंतु नियम जर आपण समजून घेतला, नियमानुसार चाललो तर आपल्याला थोडंसं हा प्रश्न अवघड जाईल सोडवण्यासाठी. एखाद्या शब्दातील एखाद्या वर्णावर अनुस्वार असेल व त्या वर्णाच्या पुढील वर्ण हे अनुनासिक गटातील असेल तर अनुस्वार ऐवजी पुढील वर्णाच्या गटातील अनुनासिक वापरतात. जसं की या ठिकाणी वेदांत हे द जे आहे त्याच्या पुढे कुठलं अनुनासिक आलेलं आहे, न. न कुठला तर न नळाचा आणि त्याला आडवी रेष आहे, तर हे एक अनुनासिक आहे. एकूण अनुनासिक किती आहेत जर आपल्याला असा प्रश्न विचारला तर 5 अनुनासिक आहेत. ड, त्र, न, न, म. अनुनासिक म्हणजे काय तर हे ड, त्र, न, न, म या वर्णांचा उच्चार जिभेचा तोंडातील इतर भागाला स्पर्श होण्या व्यतिरिक्त नाकातून होतो. यालाच अनुनासिक असं म्हटलं जातं. हे सगळे नियम आहेत मित्रांनो. या नियमांमध्ये खेळत बसू नका. डायरेक्टली प्रश्नांची उत्तरं काढण्यासाठी आपल्याला थोडंसं स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. वेदांत सारखा उच्चार ज्या पर्यायात होतोय तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 वेदांत. उच्चार सेम आहे की नाही. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. 71वा प्रश्न बघा, तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय आपल्याला ओळखायचं आहे. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं किंवा विधेय विस्तार असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपल्याला विधेय किंवा क्रियापद कुठलं आहे ते ओळखावं लागेल. तो फार हळू बोलतो या वाक्यामध्ये बोलतो या शब्दापासून क्रिया घडत आहे की नाही, म्हणून बोलतो हा शब्द जो आहे तो क्रियापद आहे आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जो आहे तो क्रियाविशेषण अव्यय असतो किंवा विधेय विस्तार असतो. बोलतो बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कुठला आहे तर हळू. कसा बोलत आहे तर हळू बोलत आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या संपूर्ण वाक्यामध्ये जर आपल्याला कर्ता विचारलं, कर्ता किंवा उद्देश विचारलं तर बोलतो या शब्दाला नारा नारी नारे प्रत्यय लावावा लागतो. म्हणजेच क्रियापदाला नारा नारी नारे प्रत्यय लावला आपण तर आपल्याला उद्देश किंवा कर्ता मिळतो. बोलणारा कोण आहे तर तो आहे. म्हणजेच उद्देश कुठला आहे तर तो हा शब्द आहे. तो बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द, परंतु तो नंतर आलेला शब्द जर असेल तर ते विधानपूरक असतं. तो बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कुठला आहे, फार हा शब्द आहे. परंतु तो बद्दल अधिक माहिती सांगतोय तो नंतर आलेला शब्द असल्यामुळे तो विधानपूरक आहे. फार हा शब्द विधानपूरक आहे. अशा प्रकारे संपूर्ण वाक्याचं वाक्य पृथक्करण आपल्याला करता येतं. पर्याय क्रमांक 1 हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. पुढील 72वा प्रश्न बघा, तानाजी लढत होता आणि तो पडला. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. या संपूर्ण वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय कुठला आहे तर आणि हे उभयान्वयी अव्यय आहे. परंतु कुठल्या प्रकारचे तर परिणामदर्शक उभयान्वयी अव्यय आहे. समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणामदर्शक या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य हे संयुक्त वाक्य असतात. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. तानाजी लढत होता परिणामी तो पडला. अशा प्रकारेही हे वाक्य बनवू शकतो आपण किंवा तानाजी लढत होता आणि तो पडला, त्यामुळे हे संयुक्त वाक्य आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे हे दोन्ही वाक्य जे आहेत जरी आपण वेगळी लिहिली तरी सुद्धा त्यांना अर्थपूर्ण होत आहे. कारण काय त्याचं तर तानाजी आणि तो हे कर्ता आहे
आणि त्याचसोबत होता आणि पडला हे क्रियापद आहे. प्रत्येक वाक्यांमध्ये वेगवेगळी कर्ता आणि वेगवेगळी क्रियापद आलेली आहेत आणि एका उभयान्वयी अव्ययाने त्याला जोडलेलं आहे. म्हणजे दोन्हीही वाक्य हे प्रधान वाक्य आहेत आणि त्यांना एका उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं असेल तर ते संयुक्त वाक्य असतं मित्रांनो. 73वा प्रश्न बघा, पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो? म्हणजेच पुस्तक या शब्दाचं लिंग कोणतं आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. नामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामावरून त्याचे लिंग ठरवता येते. जसं की तो हे पुल्लिंगीसाठी वापरतो की नाही आपण, ती हे स्त्रीलिंगीसाठी वापरतो, ते हे नपुंसक लिंगीसाठी वापरतो. मग पुस्तकासाठी आपण काय वापरणार आहे? ते पुस्तक. म्हणजेच काय झालं तर पुस्तक हे नपुंसक लिंगी आहे. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 76 बघा, पुढील पैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शुद्ध शब्द ओळखण्यासाठी प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न असतोच मित्रांनो आणि त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त वाचन असणं गरजेचं आहे. वाचत असताना सुद्धा व्याकरणदृष्ट्या वाचणं गरजेचं आहे. जसं की पहिली वेलांटी असेल तर वेळ कमी लागतो, त्यासाठी त्याला ऱ्हस्व असं म्हटलं जातं. दुसरी वेलांटी वेळ जास्त लागतो उच्चारासाठी, त्यासाठी त्याला दीर्घ असं म्हटलं जातं आणि त्यानुसारच आपण सुरामध्ये किंवा तालामध्ये वाचणं गरजेचं आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा, नागपूर, पूर हा शब्द ग्रामवाचक शब्द आहे म्हणून त्याला दीर्घ उकार लागलेला आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे आणि हा प्रश्न वारंवार रिपीट झालेला आहे मित्रांनो. 77वा प्रश्न बघा, आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? तर आपण समजा क्रियापदाला कोठेने जर प्रश्न विचारला तर आपल्याला जे उत्तर मिळतं ते स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असतं. तर आसपास पर्याय क्रमांक 4 स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. प्रश्न 78 बघा, वाक्यात आश्चर्य, आनंद, खेद अशा मनोधर्माचा उल्लेख येतो तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह वापरले जाते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. उद्गारवाचक चिन्ह वाक्याच्या शेवटी येतं. कारण काय तर आश्चर्य, आनंद, खेद हे सर्व भावदर्शक किंवा भावनादर्शक वाक्य आहेत आणि भावनादर्शक वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्हच येत असतं. पर्याय क्रमांक 1. 79वा प्रश्न बघा, दाम करी काम अधोरेखित शब्दाचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर दाम म्हणजेच पैसा, पैसा दिल्याशिवाय काम होऊच शकत नाही. पर्याय क्रमांक 2. आजच्या जीवनामध्ये पैसा दिल्याशिवाय कोणीही कोणासाठी काहीही करू शकत नाही. मग 80वा प्रश्न बघा, पुढील वाक्यातील आघातरहित जोडाक्षर आपल्याला ओळखायचं आहे. ची. व्ही. जोशी यांचे चिमणरावांचे चराट हे विनोदी पुस्तक आहे. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं बघा चराट हेच आपलं योग्य उत्तर आहे. हे चराट आघातरहित जोडाक्षर आहे मित्रांनो. 81वा प्रश्न बघा, अतिशय सुंदर देखणी वास्तू असे ताजमहालचे वर्णन करता येईल. या वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. अधोरेखित कोणाला केलेलं आहे? अतिशय सुंदर, देखणी या तीनही शब्दांना केलेलं आहे. अतिशय नसता केवळ सुंदर असलं असतं तर वेगळं आलं असतं, परंतु अतिशय सुंदर आणि देखणी म्हणजे अप्रतिम. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. मग पुढील 82वा प्रश्न बघा, दारू पिणे वाईट आहे. वाक्य प्रकार आपल्याला ओळखायचं आहे. संपूर्ण वाक्यामध्ये एकच क्रिया झालेली आहे आणि एकच क्रियापद आहे म्हणून हे वाक्य काय तर केवळ वाक्य. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 83 बघा, रक्षणाची काळजी वाहणे या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेले बघा. सर्व अवघड जेवढे वाक्य आहेत ते आपण या पर्यायामध्ये घेतलेले, तर प्रत्येक पर्याय आपण विथ एक्सप्लेनेशन बघणार आहोत. पर्याय 2 मध्ये दिलेले योगक्षेम चालवणे म्हणजेच रक्षणाची जबाबदारी घेणे म्हणा किंवा रक्षणाची काळजी वाहणे म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे बघा, हात मिळवणी करणे म्हणजे संबंध जोडणे. कलम होणे म्हणजेच कापून टाकणे असतं बघा मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे, पाळण्यात जोजावणे म्हणजेच काळजीने वाढविणे असं या पाळण्यात जोजावण्याचा अर्थ होत असतो आणि प्रत्येक वाक्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे. या 4 वाक्यांपैकी कुठल्या तरी एका वाक्यावर हमखास प्रश्न विचारला जातो वाक्प्रचारामध्ये. 84वा प्रश्न बघा, पोपट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये याचं योग्य उत्तर आहे मैना. 85वा प्रश्न बघा, खालील शब्दाला पर्याय आपल्याला सांगायचा आहे. खग म्हणजे काय? तर ख म्हणजे आकाश असतं, तर ग म्हणजे गमन करणारा. गमन करणारा म्हणजे फिरणारा, आकाशात फिरणारे. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. 86वा प्रश्न बघा, विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे. आपलाच विरुद्धार्थी शब्द होतो परका. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. घाईघाईमध्ये विद्यार्थी स्वतःचा, आमचा, सर्वांचा कुठल्या तरी 3 पैकी एक क्लिक करून ठेवतात आणि घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की समानार्थी नाही तर विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला होता. त्यामुळे प्रश्न नीट जबाबदारीने वाचणं गरजेचं आहे. वेळ 5 सेकंद जास्त लागला तरी चालेल प्रश्न सोडवण्यासाठी, परंतु योग्य उत्तरापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 87 बघा, अनासक्ती
या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अनासक्ती म्हणजे इच्छा लालसा नसणारा, तर आसक्ती म्हणजे इच्छा लालसा असणारा. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे.